उद्धवाला जवळ करायचा. कोण? भगवान श्रीकृष्ण. एक वेळेला रुक्मिणीला प्रत्येक सल्ला मसलत कोणाबरोबर? उद्धवाबरोबर. एकांतिक भक्त आहे, पार्षदामध्ये गणना आहे. पार्षदामध्ये कोण आहे? उद्धव. तुमचे तुकाराम महाराज कोण आहे? अरे उद्धव आहे. अंगद, उद्धव, नामदेव राय आणि मग तुकाराम. जय जय काय आपल्या वेळ संपत आल्या प्रमाणे केलं तर मला जे सांगायचं ते राहून जाईल. मी सांगतो तेवढं. उद्धव, मी फक्त कथा सांगत होतो त्याची की उद्धव म्हणजे कोण आहे? उद्धव अरे भगवंताबरोबर अशी मैत्री करावी, जन्मोजन्मी त्याच्या संगे यावं. कोणी यावे? उद्धव आहे. भगवंताबरोबर आहे कृष्ण अवतारात, राम अवतारामध्ये अंगद आहे, कृष्ण अवतारामध्ये उद्धव आहे आणि पांडुरंगाबरोबर एकदा नामदेव, एकदा तुकोबा. चहुयुगाचा भक्त नामा. 4 युगामध्ये देवाबरोबर आलेला महात्मा आहे तो तुकाराम महाराज. आणि तो उद्धव आणि भगवान एकांतिक भक्त होते, अर्जुनही आणि उद्धवही. पण त्या उद्धवाला बघा किती मोठी गंमत आहे. बघा बरं का, हे सगळं मिटायला लागते तर कळतंय त्याला असा देवाबद्दल संशय आला. कोणला? उद्धवाला. म्हणे हा काय येण्यासारखं करतो म्हणे. हे रथ जो एकदा रथ झोपला की निघाला पुढं अर्जुनाकडे हस्तिनापूरला. याला काळही कळत नाही, वेळही कळत नाही, दिवसही कळत नाही, रात्रही कळत नाही. याच्या मनात आलं की हा निघाला अर्जुनाकडे. पण याला वाटलं त्याला मी एवढा मोठा जवळचा भक्त आहे, एवढं कायम त्याच्याच कुळातला आहे, देव माझ्याशिवाय पान हालत नाही. काय झालं या गोष्टीचा? आणि सगळ्यात वाईट जर गोष्ट असेल ना ते एवढीच आहे. काय? एवढीच गोष्ट वाईट आहे सगळ्यात. काय झाला? अरे म्हणे मी एवढा जवळचा, हिताचा, एवढं सगळं माझ्या बरोबर करतोय, एक वेळेला रुक्मिणीला बाजूला करतोय, कुठं काय करायचं काय नाही करायचं माझा सल्ला मसलत केल्याशिवाय कुठलाच निर्णय हा घेत नाही. आणि सारखं त्या अर्जुनाकडे काय बोलतोय बघा. भगवान श्रीकृष्णाच्या नजरेतून काही चुकत नाही आणि आम्हाला बसू शकत नाही. आमच्या हृदयामध्ये भगवंत आहे. आम्ही जगाशी खोटं बोलू पण देवाशी खोटं बोलता येत नाही. आजपर्यंत कोणाला आलंच नाही. त्याला ते सहनच होत नाही. कोणती गोष्ट देवाला सहन होत नाही? त्याला ते झाल्यानंतर भगवंताच्या लक्षामध्ये आलं आणि म्हणे उद्धवाला म्हणे हे रथ काढ आपला. आक्रोश असतोय उद्धव रथ चालवायला. पण त्या दिवशी उद्धवाला बरोबर घेतलं आणि उद्धव आणि भगवान श्रीकृष्ण निघाले. म्हणे द्रौपदीची गाठ घ्यायची. त्याने अर्जुनाचं नाव नाही सांगितलं. म्हणजे द्रौपदीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तिचा मला निरोप आहे, आपल्याला फक्त द्रौपदीची गाठ घेऊन यायची. काय सांगितलं? गेले व दुपारच्या वेळेला रथ पोहोचला. तिथं रथ पोहोचला. दुपारचं भोजन होऊन वामकुक्षीचा टाइम होता, म्हणजे थोडं विश्रांतीचा वेळ होता. आणि त्या वेळेला बरोबर रथ तिथे गेला. घोडे वगैरे सोडले आणि त्या महालाच्या दरवाजामध्ये जाऊन भगवान श्रीकृष्ण उभे राहिले आणि म्हणे आतमध्ये जा. उद्धवाला सांगितलं आतमध्ये जा आणि द्रौपदीला तेवढं बाहेर पाठवून दे. म्हणा भगवान श्रीकृष्ण तुझी गाठ घ्यायची, तुझ्याकडे काहीतरी काम आहे आणि म्हणून त्याला पाठवून दे द्रौपदीला माझ्या.
गेला तर हे झोपलेले. कंडिशन आपली अशी होती, भोजन वगैरे होऊन पतीचं डोकं द्रौपदीने आपल्या मांडीवर घेतलेलं होतं. कुणाचं? अर्जुनाचं. अर्जुनाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि ते त्याला पंख्याने वारा घालवलं. आणि हा गेला म्हणजे आईसाहेब भगवान श्रीकृष्ण तुम्हाला बाहेर बोलावते. ती म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण. याच्या तर काय झालं, कपाळावर आठ्या फुटल्या कोण म्हटल्यानंतर. पण त्याने सांगितलं की आपल्याला आपला बंधू भगवान श्रीकृष्ण काय द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण आपल्याला बाहेर बोलावतात. तिने सांगितलं थांबा म्हणावा, पती सेवेमध्ये आहे, पतीच्या सेवेमध्ये खंड पडणार नाही. त्यांना म्हणा वाट बघा थोडा वेळ, ज्या वेळेला पती उठतील त्यावेळेला तुमची भेट घेऊ. यांच्या कपाळाच्या तर आणखीनच आठ्या वाढल्या. मला काय हा देव यांच्यासाठी एवढ्या लांबून येतोय आणि यांना काय किंमत आहे? कोण म्हणते? उद्धव. तुमचं सांगत नाही बरं का मी कोणाचं. हे कोण म्हणते? उद्धव. पण गेला परत निरोप सांगितला, द्रौपदी मातेचा निरोप सांगितला भगवान श्रीकृष्णाला. म्हणे ती तर असं म्हणली की थांबा थोडा वेळ, अर्जुनाची विश्रांती झाल्यानंतर मी येते असं म्हणली. म्हणजे काय आपली कंडिशन काय? भगवंतानी काय विचारलं आतमध्ये कंडिशन काय? मग त्यांनी सांगितलं यथोचित वर्णन की अर्जुन द्रौपदीच्या मांडीवरती डोकं ठेवलेलं आहे आणि अर्जुन झोपलेला आहे काय. आणि त्यामुळे तिने असा निरोप दिला की तुम्ही अर्जुनाची विश्रांती होईपर्यंत मी काही तुमची भेट घेऊ शकत नाही. बरे म्हणजे आता एक काम कर, परत एकदा. कोण सांगतोय? भगवान श्रीकृष्ण परत सांगतात, म्हणजे आता एक काम कर, परत एकदा जा. आणि परत जाऊन काय सांगायचं तर म्हणे की त्यांची झोप मोडणार नाही, त्यांचं डोकं भगवंतानी माझ्या मांडीवर घ्यायला सांगितलंय आणि तुम्हाला बाहेर. हा गेला, पाया पडला. म्हणे द्रौपदी आईसाहेब एक काम करा, म्हणे त्यांची झोप मोडणार नाही, ते मी त्यांचं डोकं हलवून माझ्या मांडीवर द्या आणि तुम्ही भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात ते पाहुणे. झालं बघ, मांडी केली, पंखा दिला हातामध्ये, मांडी डोक्यावर, अर्जुनाचं डोकं उद्धवाच्या मांडीवर, हातामध्ये पंखा दिला आणि तंबी दिली. पावर का मांडी हलवू नका. काय द्रौपदीने तंबी दिली, पावर का मांडी हलवू नका. आणि वारा काढायचा बंद झाला नाही, दिली बघ. आणि द्रौपदी गेली. सगळा महाल शांत आहे आणि त्या ठिकाणी ध्वनी उठायला लागला, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. तिकडे चौकड नजर मारली, कुठंच नाही आवाज. आवाज येतोय कुठून? अरे त्या अर्जुनाच्या रोमारोमामधून भगवान श्रीकृष्णाचा आवाज निघत होता. झोपलेला होता तरी आणि जागे असताना होतो का? विचार करा थोडा. अर्जुन झोपलेला असताना त्याच्या रोमारोमामधून ध्वनी निघत होता आणि फक्त गातो, ध्वनी मंजूळ मंजूळ उमटते, वाकी ऋण झुन गाजते. ध्वनी उठतात आपल्याही रोमारोमामध्ये. पण आपलं लक्ष असेल तर हा नाद जो आहे ना, नुसतं म्हणा चाली लावून अवघे गरजे पंढरपूर, ते पंढरपुरामध्ये गजर चालू असते हे मला माहिती आहे. ह्या पंढरपूरचं काय? इकडे म्हणतो ना आपण देहही आणि आत्मा. मग हे पंढरपूर गरजेचं आहे का?
अवघे गणते पंढरपूर चालला नामाचा हे कोणाचं चालू होतं अर्जुनाचं चालू हे कोणाचं चालू होतं हे पंढरपूर गरजेत होतं नामाने अर्जुनाच्या अहो एका श्वासाला 3.5 कोटी वेळा नामस्मरण होत आहे किती वेळा एका श्वासाला आणि म्हणून त्यांनी म्हणलं पुण्याची गणना कोण करी म्हणून पुण्याची गणनाच करू शकत नाही आपण एका श्वासावर लक्ष ठेवलं एकदा केलं तर आपल्या शरीरात 3.5 कोटी के रोम आहेत एकदा नामस्मरण केलं ना 3.5 कोटी वेळा होत आहे पण हे नुसतं म्हणणं नाही तर हा अनुभव ज्या क्षणी येईल असे जे संत असते त्यांच्या पायावर वेळोवेळा डोई ठेवायला पाहिजे आणि मग असं दान मिळावं असं तुकाराम महाराज दुसऱ्या कर्जामध्ये असं दान मिळावं ही आपलं नामस्मरण तिन्ही अवस्थेत चालावं कधी तिन्ही अवस्थेमध्ये आणि मग म्हणावं आपण का नुसतं पाठांतराने म्हणावं आपण मग म्हणावं पांडुरंग ध्यानी जागृती स्वप्नी कधी तिन्ही अवस्थेत असं नामस्मरण आपलं चाललं पाहिजे अरे त्या असं जर नामस्मरण झालं तर पाप्यातला पापी त्याचाही उद्धार होतो म्हणून तुकाराम महाराज स्वतःची बाजू घेतात काय बाजू घेतली आय द्यावे ऐसे दान आलो पतित शरण पतित म्हणजे अरे या जगतामध्ये इतका पाप नाही की जे तुकाराम महाराजांच्या या शब्दामध्ये तुका म्हणे महापातकी खेळा म्हणजे कधी खेळा या शब्दाचा अर्थ काय मला काही सांगता येणार नाही मी तुम्हाला विचारतो माझा अज्ञान आहे एवढ्या वेळा होतो तुका म्हणे महा पातकी होती जीवन मुक्त